हे शामराव हे पंचायत समिती सदस्य त्यांच्या समावेश शरदराव झेडपी होते आणि इथलं जे सबस्टेशन झालं तुम्हीच मंजूर केलं होतं उद्घाटन केलं. ग्रामपंचायती इमारत त्याचं पण गावाने जेव्हा केलं पण आरामात तुम्ही आले. इथं 3 वस्त्या आहेत या समाजाच्या, म्हणजे वैश्यखेड जे पिंपवलीमध्ये तिथे एक वस्ती आहे. शेजारी तुम्ही ते विद्युतचं प्रकल्प केलं ना सबस्टेशन, तिथंच एक वस्ती अशी असं 3 वस्त्या आहेत. तुम्ही माझ्या पुढे बिल्ल बिल्ला सर्व बिल्ल माझं असे बिल्ल समाजाचे किती घरं असते ज्यांना कुटुंब असते की ज्यांना स्वतःचं घर नाही. यादी दिली बस मोठी यादी. आणि या गावात काय झालं आहे असे स्थलांतर झालेले खूप लोक आहेत, ते नातेवाईक किंवा त्यांचे काही जरी असले ना जे या गावाचे रहिवासी आहेत त्यांच्यासाठी तुम्हाला स्वतंत्र स्कीम सुद्धा करता येईल. यादी देतो मी तुम्हाला. सगळी यादी द्या पण जागा पण काही जागा ग्रामपंचायतीने दिली पाहिजे, नाही तर ते तरतूद अशी आहे सरकारने जागा विकत घ्यायची किंवा गायरान जमीन असेल तर गायरान जमिनीमध्ये घरकुल बांधायला परवानगी आहे. हां बोला. उद्या तहसीलदारला बीडीओला मी तेवढ्यासाठीच बोलावले. 40 गुंठे 20 गुंठ्याचा उतार आहे, 60 गुंठे सरकारी जागा आहे आपल्या उतार सिटी सर्व्हिस. ही योजना करता येईल आपल्याला, म्हणजे यांच्यासाठी तर करू, बाकीचे कुटुंब असेल त्यांच्यासाठी पण करता येईल. आढळगाव सर गेले होते कलेक्टर यांच्या इथं, त्यांचा दुपारी फोन आला मग त्यांना उतारायचे नंबर बी पण दिले सगळे कलेक्टर ऑफिसला दिले दुपारी. ते नंबर घ्या वाटलं लागत असेल. ताई काय आम्ही उद्या सकाळी 8:30ला सगळे अधिकारी आम्ही भेटणारच आम्ही. त्याच्यामुळे आता एकेकाशी बोलत बसतो तर सगळ्यांना एका टेबलावर बसून त्यांच्याशी बोललेलं जास्त चांगलं. मी आता अधिकाऱ्यांच्याकडे जाणारच आहे, मी पण बोलतो त्यांच्याशी. कापली गेली लाडकीले त्याला काय तुमचं दुःख कुठल्याच शब्दाने पैशाने कशाने हलक्या नाही होऊ शकत. ज्या पद्धतीने गेली ती चुकीचं आहे का आम्ही सगळ्या तुमच्या मागे या. तुम्ही धीर धरा, घेताने उभे राहा. 2 मुलांना उभं करायचा प्रयत्न करा. तुम्ही पण उभे राहा, तुम्ही पण अभ्यास चांगला करा. ओपन होत नाही आपण सर्व काही इथं जमलात, हे काही आनंद म्हणून आलेलं नाही बरोबर. आपल्या जीवला न्याय द्यायचा आहे आणि आरोपीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे या कारणाने ही इथं उपस्थित झालेली आहेत. तर आपल्या जीवला न्याय भेटलाच पाहिजे आणि फाशीची सुनावणी कधी होणार आहे ही ठामपणे साहेब तुम्ही आजच इथं जाहीर करावा. आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझं नाव रघुनाथ मारुती माळे. जीवला न्याय भेटलाच पाहिजे, आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे. आता घटना ज्या दिवशी घडली आरोपी ताब्यात आहे, जो काय बुद्धिमान असेल तो जप्त झाला, तो पोलिसांच्या ताब्यात आहे. जोपर्यंत आता आरोपपत्र दाखल होत नाही तोपर्यंत पुढची प्रोसिजर काही सुरूच होत नाही. पूर्वी अशा केसेसमध्ये 6-6 महिने वर्षभर सुद्धा आरोपपत्र दाखल नाही व्हायचं. आता या केसमध्ये असं आम्ही शक्तीचा कायदाच म्हणजे अजून तो वेळ अस्तित्वात आला नसला 15 दिवसामध्ये आरोपपत्र दाखल झालं पाहिजे. ही भूमिका मी आता डिरेक्टरनं सांगितली आहे. आरोपपत्र दाखल झालं की मग ते कोर्टामध्ये जाईल. कोर्टामध्ये चांगल्या गोष्टी लावणे, फास्ट ट्रॅकवर केस घ्यावी, आरोपीला शिक्षा होणार आणि शिक्षा सुनावल्यानंतर सुद्धा आम्ही सगळे
तुम्हाला आता मी जे बोललो सगळं ते साक्षीने बोललेलं आहे तर ते आम्ही सगळं करू. आणि कुठल्याही उपकाराची भावना त्याच्यात नाही. त्यामुळे शेवटी अशा प्रसंगात नाही उभं राहायचं तर कधी उभं राहायचं. तेच म्हटलं कसं होते कारण आमच्या याच्यातून जर समजा हे सगळं प्रोसिजरपर्यंत हात पोचत नाही. तुम्ही काही करू नका. आम्ही भक्कम आहे. आम्ही करू. आमचं लक्ष असतं बाहेर गोष्टीचं सगळं लक्ष आहे. मी आले एका झटक्यात एवढं निवेदन मोठं वाचलं एकदम परफेक्ट फार मुद्देसूद म्हणजे त्याला म्हणजे उत्तर आणि मार्ग काढला. खूप बरं वाटलं आम्हाला. येतं फक्त आणि तुम्ही आज प्रत्यक्ष या ठिकाणी आम्हा सर्व समाजासमोर या ठिकाणी आमचे प्रश्न सोडवण्याचं जे आश्वासन दिलं आणि आम्हाला विश्वास आहे तुमच्या पूर्णपणे विश्वास तुम्ही ते करणार. त्यात काही वादच नाही आहे. त्या ठिकाणी CCTV जो अतिशय सेन्सिटिव्ह विषय त्या तिकडं खाली जाताना काहीच दिसत नाही पुढून. आणि वस्तीमध्ये आमच्या असं एक आमच्या वस्तीमध्ये मी लावलेलं आहे त्या ठिकाणी म्हणजे कोणालाही म्हणजे या ठिकाणी आहे ना दहशत त्यात कॅमेऱ्याचे राहणार. थोडे आपण CCTV पण लावू आणि लाईट्स पण लावू. हो खूप फार लाईट पण लावू. सोलरला हां सोलर लावू. काय आपलं काय अति पावसाचा एरिया नाही. अति पावसाचा एरिया नाही त्यामुळे तो सोलर चांगला चालू शकतो. परत मग ते लाईट बिल कोणी भरायचं हे आमचं. शिक्षण संस्था चेअरमन कोण आहे शहराच्या इथं गावच्या अध्यक्ष कोण? सुभाष विद्या मंदिरचं कोण आहे प्रमुख? ते आपले दशरथ काकड्यांची संस्था आहे. रमण शेठ बघायचे आता त्यांची मुलं बघतात. हा राहुल रमण शेठचा मुलगा बघतो राहुल. करता येईल त्याला काय. लावा फोन. नाही काय गरज नाही. नको ना बरं. आपण पाहू. आरोपीला फाशीची शिक्षा या महिन्याचं कमिशन त्याच्यामध्ये त्यामुळं त्या दृष्टीने काय करायचं ते मला माहिती आहे. कारण मी गृहमंत्री असताना शक्ती कायदा आम्ही मंजूर केला. सगळ्या मंत्रिमंडळाने मंजूर केला. विधानसभेने मंजूर केला आणि केंद्र सरकारने त्याला काही बेरीज काढून परत पाठवलेलं ते परत गेलं. त्यामुळे आता हे जे काही नियम आहेत त्यांचं जर अडचण आहे लगेच तुम्हाला सांगायला बसण्यात काही अर्थ नाही. आता प्रश्न असा आहे की त्याच्यासाठी जे काही करायचं ते आता इथं जर या परिसरात दारूचे धंदे आगबत्ती वगैरे चालू असते ते पूर्ण बंद करायची जबाबदारी तुमची असते. जर त्याच्यामध्ये परत माझ्याकडे तक्रार आली चालूच आहे तर मी काय बाबत करणार नाही. CCTV बसवण्याच्या संदर्भात पण संबंधित बोलून या वस्तीमध्ये CCTV त्याची बसवायची ते आपण त्याच्यामध्ये पाहू. आता एक महिला असते ते सगळे आरोपी आहेत. त्याचं हे मूळ गाव असेल इतरांचं जर पण तसंच करणार आहे तर त्याचं स्थलांतर त्याच्या मूळ गावामध्ये त्याला तिथे आता तो जेलमध्येच आहे. त्यामुळे तिथं उरलेलं कुटुंबसुद्धा ते जर इथले नागरिक नसतीलच तर ते आता कायद्याने तुम्हाला टिकट करता येईल. पण त्याचा आता प्रयत्न करतो. ते दृष्टीने आहेच मंजूर आहे ना. तिथे स्टाफ द्या. तिथे त्याबद्दल सगळी ॲक्टिवेट करा. जरूर असेल ना कुटुंबाला शासनाकडून आर्थिक इतर मदत कशी करायची त्याच्यासाठीच तुम्ही पण येतात तहसीलदार BDO आणि आपण बसून त्याला आर्थिक काय मदत करतो कशी करतो ते आपण पाहू. जे भूमीहीन असल्यामुळे शासनाची योजना आहे. शासनाची जमीन शासनाने यांना जी द्यायची आहे त्याच्यामध्ये यांचं कार्य घेऊन त्यांना स्वतःची जमीन आपण त्याच्यामध्ये जिथं सरकारला शक्य आहे त्या पद्धतीने जमीन द्यायचं सुद्धा ते ST समाजाचे ते POला बोलायचं का?
त्याला बोला येऊन पण बोलत काय पिओला फोन नाही बोल तो सांगेल तो काय काम असं तर हे 2 मुलं आहेत शिक्षणाची जबाबदारी आपण घेऊ शकतो का आपली संस्था आहे आमच्या संस्था तुम्हाला शिकवू शकतो काही प्रवेश मिळताना एवढं शिकायचं कमी तोपर्यंत आपण त्यांची सर्व जबाबदारी घेऊ शकतो ठीक आहे पैसे कर्ज आहे त्या कर्जाचं काय करायचं आपण हो पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर नाही करतो तुमचं आता चार्जशीट झालं का कोणाला एक 15 दिवसात चालेल 13 दिवस 15 दिवसाच्या आत आपल्या केसमध्ये चार्जशीट फाईल झाली येस मग आता किती दिवस झाले आता त्याला पैसे भेटल्यापासून मग आता प्रगतीपासून कुठल्या परिस्थितीत 15 दिवसाच्या आत चार्जशीट फाईल झालं पाहिजे झालं तर येस कुठले कच्चे दिवस सोडू नका येस 13 दिवसाची भेटली कनेक्शन झालंच पाहिजे येस ते होईलच तो काय प्रश्न नाही कारण पुरावे सगळे तुमच्या बाजूनच आहेत CCTV फुटेज सगळं मिळालेलं आहे येस मी पाहिलं ते असं काय प्रश्न नाही तेही आदिवासी समाजातली महिला असल्यामुळे जर अल्ट्रासिटी लागायला पाहिजे तो ते एक असं एकाच समाजातली ठीक आहे हां हां ठीक आहे तर बाकीची गोष्ट ते त्याला भाषेचे शिक्षक कसे झालं पाहिजे ते आपल्याला पाहिजे दुसरं म्हणजे कुटुंबाचं स्थिरपाव कसं करायचं व्यवस्थित करायचं मुलांचं शिक्षण करायचं आपण बाकी त्यांना पण काम झालं उत्पन्नाचं साधन कसं मिळून देतं ते पाहिजे एवढंच गोष्ट बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.